Good morning. Today we have to discuss on the molecular basis of inheritance. Molecular basis of inheritance. Basis of inheritance. Molecular basis of inheritance. In brief, we may also written as MDI. Molecular basis of inheritance. म्हणजे आपल्याला काय शिकायचं आहे? अनुवंशिक माहिती एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये प्रवाहित होते. ती माहिती प्रवाहित होत असताना कोणता आधार घेतला जातो? On which basis the characteristics are transferring from parents to their offspring? कोणत्या आधाराने पॅरेंटचे कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्या पुढच्या पिढीमध्ये येतात? ते म्हणजे मोलिक्युलर बेसिस. रेणू, जैविक रेणू अनुवंशिक माहिती एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये कसे प्रवाहित केले जातात ते आपल्याला शिकायचे. आतापर्यंत शिकलेलं होतं आपण जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स. अनुवंशिक माहिती एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये जाते, ती कोणते तरी घटक आहेत असं समजलं जात होतं. अनुवंशिक घटक एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये प्रवाहित होतात, पण कोणते घटक प्रवाहित होतात त्याला नाव दिलं गेलं फॅक्टर, जीन, असे वेगवेगळे नावं दिले गेलेले. आणि त्याच्यानंतर क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स आपण बघितलेलं होतं की गुणसूत्र हे एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये गुणवैशिष्ट्ये प्रवाहित करतात असं आपण शिकलेलं आहे. त्याला आपण क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स अशा पद्धतीनं स्टडी केलेली आहे. एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये गुणवैशिष्ट्ये ट्रान्सफर होतात, ते म्हणजे कोणत्या आधारावरून? गुणसूत्राच्या आधारावरून शिकलेले आहे. आणि बिफोर द डिस्कवरी ऑफ द क्रोमोझोमची संशोधन होण्याच्या अगोदर, क्रोमोझोमचं संशोधन होण्याच्या अगोदर आपण कशाची स्टडी केलेली होती? फॅक्टरची स्टडी केलेली होती. फॅक्टर, व्हॉट इज फॅक्टर? Something is present in the body of organism which is responsible for inheritance of character. काहीतरी त्या सजीवांच्या बॉडीमध्ये असतं आणि ते पुढच्या पिढीमध्ये प्रवाहित होतं, असं कन्सेप्ट मेंडेलने सांगितलेला होता. पण त्याच्यानंतर गुणसूत्राचं संशोधन झालं, केंद्रकाचं संशोधन झालं, त्याच्यानंतर डीएनएचं संशोधन झालं, आणि मग डीएनए आरएनएचं संशोधन झालं. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला लक्षात आलं की जैविक रेणू हे अनुवंशिक माहिती प्रवाहित होण्यास कारणीभूत असतात. अशा पद्धतीने आपल्याला समजलेलं आहे. रेणू, जैविक रेणू, वेगवेगळ्या प्रकारचे जैविक रेणू असतील असं समजलं होतं. पण आपण स्टडी करत असताना मोलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स, which molecules are responsible for the expression of characters, which molecules are responsible for the inheritance of characters from parents to their offspring, कोणत्या प्रकारचे रेणू एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये प्रवाहित होतात याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे डिटेलमध्ये. आणि ते रेणू, जैविक रेणू कशा पद्धतीनं
गुणवैशिष्ट्ये दिसण्यास मदत करतात याचा पण आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्या रेणूचं स्ट्रक्चर कसं आहे, ते स्ट्रक्चर कार्य कशा पद्धतीनं करतं, त्याचं मेकॅनिझम काय आहे, याचा सर्व अभ्यास आपल्याला करायचा आहे. बिफोर द डिस्कवरी ऑफ द molecules responsible for the expression of character, before the discovery of the genetic material, concept was different. Previous scientists believed that the genetic material located in the nucleus. Genetic material present in the nucleus. Genetic material. Location or place of genetic material. It is place of genetic material. Genetic material. Place of genetic material, that is known as genetic library. Genetic library. It is genetic library. This genetic library is well developed in the eukaryotic organism. Genetic library is well developed in the eukaryotic organism. And this nucleus might be formed by nucleoprotein. अशा पद्धतीनं कन्सेप्ट क्लिअर होता अगोदरच्या सायंटिस्टच्या. न्यूक्लियस मध्ये काय आहे, न्यूक्लिओप्रोटीन. Nucleoproteins may be responsible for the expression of character. कदाचित सायंटिस्टला असं समजलेलं असावं की नक्कीच हे न्यूक्लिओप्रोटीन अनुवंशिक माहिती प्रवाहित करतात एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये. अशा पद्धतीने कन्सेप्ट मांडलेला होता, पण हा सुद्धा कन्सेप्ट अपुरा होता. Previous scientists believed that proteins are responsible for the expression of character. RNA might be responsible for the expression of character. अशा पद्धतीने कन्सेप्ट सांगितला जात होता, पण हा सुद्धा कन्सेप्ट अपुरा होत होता. म्हणजेच आफ्टर द डिस्कवरी ऑफ द न्यूक्लिओप्रोटीन्स फॉर्म बाय अगेन सायंटिस्ट स्टडीड इन डिटेल. And nucleoprotein formed by two types of components, that is nucleic acid, nucleic acids. These are the macromolecules. मोठे मॅक्रोमॉलिक्यूल. इट इज पॉलीन्यूक्लियोटाइड मॉलिक्यूल. हे रेणू आहे, मोठा रेणू आहे, आणि हा रेणू नक्कीच अनुवंशिक माहिती प्रवाहित करण्यास कारणीभूत ठरतो असं सायंटिस्टनं संशोधन केलेलं आहे. आणि याच बरोबर प्रोटीन जो आहे तो बाजूला काढलेला आहे, त्याला म्हणतो आपण हिस्टोन प्रोटीन. Histone proteins are basic protein because histone protein contain excess number of basic amino acid, lysine and arginine. Lysine आणि arginine सारखे हे बेसिक अमिनो ऍसिड या हिस्टोन प्रोटीन मध्ये असतात, म्हणून याला बेसिक प्रोटीन असं म्हटलं जातं. लायसिन अँड अर्जिनाइन, ग्रेटर नंबर ऑफ लायसिन अँड अर्जिनाइन याच्यामध्ये असतात. हिस्टोन प्रोटीन्स आर ऑफ डिफरंट टाइप्स. वेगवेगळ्या प्रकारचे हिस्टोन प्रोटीन्स असतील. H1 हिस्टोन प्रोटीन, H2A हिस्टोन प्रोटीन, H2B हिस्टोन प्रोटीन, H3H histone protein and H4 histone protein. These are 5 types of histone proteins.
involved in the formation of nucleoprotein, which is help in the packaging of the biomolecule, which is responsible for the inheritance of character nucleic acid. हे संशोधन होत गेलं. कसं संशोधन होतं? पहिल्यांदा न्यूक्लियसचं संशोधन झालं. न्यूक्लियस मध्ये काय असतात? क्रोमोझोम असतात असं समजलं जात होतं. क्रोमोझोम्स असं समजलं. क्रोमोझोम बघितलं न्यूक्लियस मध्ये की त्या ठिकाणी अशा पद्धतीचे न्यूक्लियस मध्ये असणारे क्रोमोझोम आपल्याला बघायला मिळतील. अशा प्रकारचे बंडल आपण बघितला. बॉडीज, colored bodies observed inside the nucleus. More than one colored body is present in the eukaryotic cell, and the bundles or colored bodies observed inside the nucleus known as chromosome. हे अशा पद्धतीचे क्रोमोझोम आपल्याला न्यूक्लियस मध्ये बघायला मिळालेले आहेत. आपण त्याची स्टडी केलेली आहे. क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स चे स्टडी केलेले आहे. अशा प्रकारचे क्रोमोझोम, याला क्रोमोझोम्स असं म्हटलं जात होतं. But these chromosomes might be formed by nucleoprotein. असं संशोधन झालं. म्हणजे कन्सेप्ट कसा चेंज होत गेला बघा. जसं जसं पेशीचा अभ्यास होत गेला तसं तसं न्यूक्लियसचा अभ्यास होत गेला तसं तसं आपला कन्सेप्ट पण चेंज झालेला आहे. आणि कोणते घटक अनुवांशिक माहिती प्रवाहित होण्यास कारणीभूत आहेत याचं संशोधन होत गेलेलं आहे. हे पहा, क्रोमोझोम, nucleoproteins formed by histone proteins and nucleic acid. Nucleic acids are of two types. दोन प्रकारचे न्यूक्लिक ऍसिडचा संशोधन झालेलं आहे. डीएनए डीऑक्सीराइबोज न्यूक्लिक ऍसिड. डीऑक्सीराइबोज nucleic acid. It is polymer. And RNA. Ribose nucleic acid. DNA deoxyribose nucleic acid. It is polynucleotide molecules. These are polynucleotide molecules. Poly means many. Nucleotides, monomers of nucleic acids are nucleotides. Monomers of proteins are monomers of protein. कोणते असतील? अमाइनो acids. Arginine and lysines are greater in number in the histone protein, so these are known as the basic proteins, help in the packaging of the nucleic acid DNA in the eukaryotic organism. हे आपल्याला डिटेल मध्ये स्टडी करायचं आहे. What we have to study in the molecular basis of inheritance, that should understand. You should plan how to complete the topic, to crash the NEET and AIMS examination. या दोन्हीच्या परीक्षा क्रॅश कशा पद्धतीने करायच्या, त्या टॉपिकची तयारी कशा पद्धतीने करायची याचे प्लॅनिंग करणं आवश्यक आहे. आणि स्टेप बाय स्टेप आपण स्टडी करत गेल्यानंतर आपल्याला आपोआपच तो कन्सेप्ट क्लिअर होतो आणि आन्सर सहज देता येतं. कुठल्याही प्रकारच्या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला सहज देता येतं. अशा स्टेप्स आहेत, आपण समजून घेतलं पाहिजे. हे न्यूक्लिक ऍसिड, डीएनए, आरएनए. स्ट्रक्चर ऑफ डीएनए वी हॅव टू स्टडी स्ट्रक्चर. Then functions. डीएनए, आरएनए चं स्ट्रक्चर आणि फंक्शन आपल्याला स्टडी करायचं आहे. स्ट्रक्चर, हाऊ द डीएनए परफॉर्म function in the nucleus to express the character, how the RNA help in the expression of characters. या ठिकाणी परत RNA हे दोन प्रकारचे असते. RNA are of two types.
genetic RNA, which is mostly found in the viruses. जेनेटिक RNA व्हायरसेस मध्ये असतं. and non-genetic RNA, हे अशा प्रकारचे रेणू गुणवैशिष्ट्ये एक्सप्रेस होण्यास मदत करतात, अनुवंशिक माहिती प्रवाहित होण्यास मदत करतात. हे जैविक रेणू आहेत वेगवेगळ्या प्रकारचे नॉन जेनेटिक RNA, RNA, mRNA and tRNA. These are the non-genetic RNA. Help in the protein synthesis. They helps in protein synthesis. प्रोटीन तयार करण्यासाठी, प्रोटीन सिंथेसिस होण्यासाठी मदत करणारे नॉन जेनेटिक RNA. They can't acting as genetic material, only help in the protein synthesis, expression of character. हे मदत करतील. हे पण एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये प्रवाहित होत नाही. पण जेनेटिक RNA which may transfer from one generation to next generation in the viruses, not in eukaryotes, in the higher organism. And RNA, the DNA molecule, mostly acting as genetic material in the organism. The DNA may also classified into two groups. दोन ग्रुप मध्ये DNA चे ग्रुप करता येतील. नॉन जेनेटिक DNA, mostly found in the viruses, non-genetic DNA viruses. And genetic DNA, mostly genetic DNA, in most of the organism, in most of the organism the DNA acts as genetic material. We have to study in detail how DNA acts as genetic material in the all organism. This is most important biomolecule, polynucleotide molecule developed inside the living body, and so it acts as genetic material. It acts as genetic book. And in the genetic books we have to study genetic sentences and genetic alphabets in detail, how they perform, and how they perform functions, various types of functions in the process of inheritance. या अनुवंशिक माहिती प्रवाहित होण्यासाठी कसे मदत करतात याचा अभ्यास आपल्याला MBI मध्ये करायचा आहे. मोलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. Molecular basis of inheritance. What is molecular basis of inheritance? The biomolecules responsible for the inheritance of character, that we have to study, and that is known as molecular basis of inheritance. Biomolecules are responsible for the expression of character and how they expressed the character in the living body, that we have to study, and how they inherit the character from parents to their offspring, that we have to study in detail. In next class, next video, we will discuss the history and discovery of genetic material, various types of experiments performed
that we have to study in the next class. Thank you.